पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील हजारो शेतकऱ्यांवर यंदा मोठे कृषी संकट ओढवले आहे। मान्सूनच्या लहरीपणामुळे या भागातील 50 ते 55% भात लागवड अद्यापही रखडली असून ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला लागवड केली त्यांच्या शेतातील भात रोपे पिवळी पडू लागली आहेत। त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारली। काही भागात अतिवृष्टी तर काही भागात अपुरा पाऊस झाल्याने शेतात आवश्यक पाणी साचले नाही आणि लागवडीची कामे ठप्प झाली। उत्तर पुण्यातील हा डोंगराळ आणि आदिवासी भाग भात शेतीसाठी ओळखला जातो। पुणे जिल्ह्यातील सुमारे 45 ते 50 हजार हेक्टर भात क्षेत्रापैकी मोठा हिस्सा याच पट्ट्यात आहे। हजारो आदिवासी आणि लहान शेतकऱ्यांचा वर्षभराचा उदरनिर्वाह या पिकावरच अवलंबून आहे। कृषी तज्ज्ञांच्या मते जुलै अखेरीस नियमित आणि संतुलित पाऊस झाला तर परिस्थिती काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते, मात्र पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास भात उत्पादनात 20 ते 30% घट होण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून परिस्थितीचा आढावा घ्यावा, आवश्यक मार्गदर्शन द्यावे आणि गरज पडल्यास नुकसान भरपाईचा प्रस्ताव त्वरित शासनाकडे पाठवावा अशी मागणी सुद्धा केली आहे। उत्तर पुण्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांचे भविष्य आता येत्या काही दिवसांतील पावसावरच अवलंबून आहे। घरचं आहे का विकतचं? नाही, विकत्रीच आहे। ही जरी होते काय दगडी लागला काय झालं काही लोक काय आता मिस्त्री भेटती नाही। कधीपासून हे लोखंडी वापरता तुम्ही? तरी 3-4 वर्ष झाली। सगळं लोखंडी झालं आता। हा, नांगर लोखंडी, पाबर लोखंडी, त्याला ह्या नळ्या प्लास्टिक। मला पिशवीतून कसा काढते? 2 मुठी घे। हा, बरं घे काढून। परत दाना सगळा उचलून घे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।